नागपूरच्या भांडेवाडी परिसरात ईदच्या दुसऱ्या दिवशी मोठ्या प्रमाणावर गोवंशाचे अवशेष आढळून आले आहेत। या प्रकरणाचा निषेध करत आज बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या वतीनं नागपूर महानगरपालिकेवर धडक मोर्चा काढण्यात आला। कार्यकर्त्यांनी मनपा मुख्यालय परिसर जोरदार घोषणाबाजींनी दणाणून सोडला आणि प्रशासकीय ढिसाळ कारभाराविरोधात तीव्र आक्रोश व्यक्त केला। या मोर्चानंतर आंदोलकांनी नागपूरच्या महापौरांना मागण्यांचे निवेदन सादर केले। भांडेवाडी येथील या गंभीर परिस्थितीला महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी आणि कर्मचारी जबाबदार असल्याचा आरोप देखील यावेळी त्यांच्याद्वारे करण्यात आला। भांडेवाडी परिसरात कत्तलखान्याकडे दुर्लक्ष करणारे महानगरपालिकेची जी कोणी अधिकारी, कर्मचारी किंवा सफाई कर्मचारी असतील त्यांना तातडीने निलंबित करावे। त्यासोबतच पारडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना देखील निलंबित करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे। यावेळी अमोल ठाकरे म्हणाले, भांडेवाडी परिसरात ईदच्या दुसऱ्या दिवशी अत्यंत दुर्दैवी प्रकार उघडकीस आला। तेथील परिस्थितीस महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी आणि कर्मचारी जबाबदार आहेत आणि मागणी अशी आहे की मूकसंमती देणाऱ्या किंवा दुर्लक्ष करणाऱ्या सर्व मनपा कर्मचारी आणि सफाई कर्मचाऱ्यांना तातडीने निलंबित करण्यात यावे। प्रशासनाने यावर तात्काळ आणि कठोर कारवाई करावी, अन्यथा येत्या 4 जून रोजी आत्मदहन करण्यात येईल, ज्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची असेल, असं देखील यावेळी अमोल ठाकरे म्हणाले। हम सभी जानते हैं कि ईद के दूसरे दिन भांडेवाड़ी जो कचरा डंपिंग यार्ड है वहाँ पे लगभग 300 से 400 जो हमें दिखाई दे रहे थे, ऐसी गौ माता के अवशेष वहाँ पर हमें कटे हुए दिखाई दिए। हमें सूचना मिली। हमारी सूचना मिलने के बाद हमारे नागपुर के सहमंत्री प्रेम जी और उनके नेतृत्व में अपने भजन दल के कार्यकर्ता सारे लोग वहाँ पर पहुँचे। देखने के बाद तो पहले इसमें लग रहा है कि कम से कम 300 जो अवशेष ऊपर में दिख रहे थे, उतने ही 2-3 बड़े गड्ढे खोदकर जेसीबी से वहाँ पर और गौ माता के अवशेष वहाँ पर डाल दिए जा रहे थे। यानी लगभग ये आंकड़ा 1000-1500 के ऊपर का होना चाहिए, ऐसा हमें मालूम हो रहा है। इतना बड़ा प्रकरण होने के बाद भी जो वहाँ के कर्मचारी है महानगर पालिका के, उनका कहना है कि हमको इसका कोई पता नहीं। क्या फिर ये गौ माता खुद चल कर आई है? अगर महानगर पालिका इसमें हाथ झटक रही है तो आज हम महापौर, आदरणीय महापौर को हम जो निवेदन देने आए उसमें हमारी स्पष्ट मांग है कि 24 घंटे के अंदर जितने भी वहाँ के कर्मचारी हैं उनको निलंबित किया जाए और वहाँ पर जो बंद कत्तलखाना है वो आज भी वैसे कि वैसा है, वो खुद गिराए, वरना 24 घंटे के बाद बजरंग दल खुद बुलडोजर लेकर जाएगा और वो कत्तलखाना गिराएगा। जय श्री राम। दूसरा विषय, हम अब इसके बाद कमिश्नर साहब को भी मिलने जा रहे हैं। माननीय कमिश्नर साहब को भी यही निवेदन दे रहे कि आज से लगभग 8 दिन पहले हमारे कार्यकर्ताओं ने, भजन दल के कार्यकर्ताओं ने अपने जान पर खेलकर 7-8 गौवंश बचाए थे। तो वहाँ के जो पार्टी के पिया हैं उन्होंने हमारे कार्यकर्ताओं पे डकैती की केस लगाई। कितने समय में? 2 घंटे में। आज लगभग 4 दिन होने के बाद भी पुलिस प्रशासन हाथ पर हाथ धरकर बैठा है। यह बिल्कुल अभी बजरंग दल सहन नहीं करेगा। अगर पुलिस में अगर ताकत नहीं है तो इन कसाईयों को बाहर से खींच कर लाकर पुलिस प्रशासन को देने की ताकत अब बजरंग दल भी रखता है। ये बात ध्यान में रख लेनी चाहिए। महानगर पालिका में भाजपा की सत्ता है, ऐसे में बजरंग दल को डेपुटेशन देने की जरूरत पड़ रही है, कार्रवाई नहीं हो रही है, इस पर क्या? सत्ता किसकी है उससे हमें कोई लेना देना नहीं है। गौ माता हमारी माँ है। चाहे वो कांग्रेस की सत्ता रहती तो भी ये आंदोलन होता था, ये भारतीय जनता पार्टी की सत्ता है तो भी आंदोलन होगा। अगर हमको न्याय नहीं मिला तो इससे भी बड़ा तीव्र आंदोलन हम करेंगे। सत्ता किसकी से हमें कोई लेना देना नहीं है। यह आस्था का प्रश्न है और हिंदुओं के आस्था के साथ इतना बड़ा खिलवाड़ अब बजरंग दल बिल्कुल सहन नहीं करेगा। 2 साल से नागपुर कमिश्नर को और यहाँ के स्थानीय लोगों को बता कर हम भी थक गए हैं। 2 साल से इतने बड़े प्रमाण पे कत्ल हो रही है गाय की, पर पुलिस प्रशासन को और माननीय कमिश्नर साहब को इनकी तरफ देखने की भी आवश्यकता नहीं है। आज हम यह मांग लेकर आए, एक तो तत्काल
पहले महानगर पालिका के उतने कर्मचारी जो इसमें लिप्त है उनको वहां पर तुरंत निलंबित किया जाए। कत्तल खाना अगर 24 घंटे के अंदर ये नहीं गिराते तो हम अपना बुलडोजर लेकर जाएंगे। इसमें लॉ एंड ऑर्डर अगर बिगड़ता है तो ये महानगर पालिका की जवाबदार रहेगी। दूसरा, कमिश्नर साहब से भी हम मांग कर रहे हैं, दोनों थाने के पीआई सस्पेंड किए जाए, एक पारडी और दूसरा वाठोड़ा। अगर नहीं होता है तो 24 घंटे के बाद, जो भी 24 घंटे के बाद गुरुवार के दिन सुबह 11 बजे बड़कच चौक पर हम आत्मदहन की घोषणा आपके सामने कर रहे हैं। अब सरकार और प्रशासन के विरोध में हम आत्मदहन करने जा रहे हैं गुरुवार को सुबह 11 बजे बड़कच चौक पर। भांडेवाडी येथील कत्तलखान्याच्या संदर्भात माहिती मिळताच शासकीय स्तरावर तात्काळ कारवाई करण्यात आली असून तेथील अवशेषांचे नमुने फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आल्याचं महापौर नीता ठाकरे यांनी सांगितलं। व्हिडिओ फुटेजवरून प्रथमदर्शनी गोहत्या झाल्याचं स्पष्ट होत आहे। प्रशासनाला कडक निर्देश दिले असून तो अवैध कत्तलखाना सील करण्यात येत आहे। या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून सामान्य नागरिकांसोबतच जर नागपूर महानगरपालिकेचा कोणताही अधिकारी, कर्मचारी किंवा सफाई कर्मचारी यामध्ये लिप्त असल्याचं आढळलं तर त्याच्यावर शेवटच्या टोकाची कठोर कारवाई करून त्याला निलंबित केले जाईल। यात कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही असं देखील महापौर नीता ठाकरे यांनी सांगितलं। भांडेवाडी येथील कत्तलखान्याच्या बाजूला आणि कत्तलखान्यामध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गोमांस आणि गायींचे अवशेष मिळाल्याच्या संदर्भाने 2 दिवसांच्या पूर्वी माझं फोनवरही बोलणं झालं आणि अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी, गोवंश प्रेमींनी या संदर्भात माहिती दिली। शासकीय कारवाई या ठिकाणी करण्यात आली। त्या ठिकाणचे अवशेष तपासणीसाठी पाठवण्यात आले की गोहत्या झालेली आहे का काय। जे व्हिडिओ फुटेज मिळाले आहे त्यामधून वगैरे साधारणतः प्रथमदर्शनी असं लक्षात येते की गोहत्या आहे। सगळ्यांची मागणी आहे आणि खऱ्या अर्थाने गोहत्या ही आपल्या इथे प्रतिबंधित आहे। त्यामुळे या संदर्भात जे कोणी लोक ज्यांनी गोहत्या केलेली असेल, ते सामान्य लोक असतील, ते महानगरपालिकेचे कर्मचारी असतील, अधिकारी असतील, जे कोणी यामध्ये लिप्त असेल त्या सर्वांच्या संदर्भात अतिशय सखोल चौकशी करून पूर्णपणे कठोर कारवाईचे निर्देश देण्यात आलेले आहे। आणि मागणी आहे की ताबडतोबीने हा कत्तलखाना जमीनदोस्त करावा। तर अत्यंत आजच्या आज जरी हे शक्य नसलं जमीनदोस्त करणं, तरी सुद्धा त्या संदर्भात कुठल्या दुसऱ्या गोष्टींची गरज आहे, त्याच्या काय इतर उपाययोजना आहे, या सगळ्या गोष्टींची माहिती घेऊन त्या संदर्भाने मात्र आज जमीनदोस्त करत नसलो तरी सुद्धा आज आता ताबडतोब या क्षणी तो कत्तलखाना अत्यंत कठोरपणे सील करण्यात येत आहे, करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे। आणि ह्या दोन्ही संदर्भात जे दोषी असेल त्यांच्यावर कारवाई आणि कत्तलखान्याच्या संदर्भातली त्या ठिकाणची म्हणजे उपयोगिता संपवणे हा निर्णय घेण्यात आलेला आहे। शहरामध्ये किती ठिकाणी अवैध कत्तलखाने आहेत ही देखील माहिती घ्यायची आहे, ही देखील माहिती घेण्यात येत आहे। आणि असे जे लोक असतील अवैध कत्तलखाने चालवणारे आणि त्या ठिकाणी यांना सहकार्य करणारे, त्या सर्वांवरही अतिशय कठोर कारवाई केली जाईल। त्याशिवाय ज्यांच्याकडे लायसन नाही असे जे काही लोक असतील त्यांच्यावरही पूर्णपणे कठोर कारवाई निश्चितपणे केली जाईल। कुठल्याही प्रकारे गोवंश प्रेमींवर त्यांच्या भावना दुखावणार नाही, त्यांना सहकार्य करण्याची पूर्णपणे महानगरपालिकेची भावना आहे। मैम, सरकार के आदेश के बावजूद जो बजरंग दल ने आंकड़ा बताया है वो करीब 1000 गाय के अवशेष थे वहाँ पर। इतने बड़ी संख्या में शहर में ये धड़ल्ले से गौ हत्या हो रही है, इस पर क्या कहना चाहोगे? साथ ही महानगर पालिका के कुछ कर्मचारी और अधिकारी भी इसमें शामिल होने का आरोप यहाँ बजरंग दल विश्व हिंदू परिषद ने लगाया है। इस पर आपकी क्या प्रतिक्रिया? महानगर पालिका के जो कर्मचारी उन पर क्या कार्रवाई की? मी आपल्याला आताही सांगितलं की मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी अवैध गायींची कत्तल करण्यात आल्याची माहिती माझ्याकडे आली आहे। त्या संदर्भात पूर्ण सखोल म्हणजे किती संख्या असेल, किती गायी कापल्या गेल्या असतील, किती गोवंशाची हत्या झाली असेल, ह्या सगळ्या गोष्टींची सखोल कारवाई करण्याचे निर्देश दिले। आणि मी आपल्याला यापूर्वीही सांगितलं, महानगरपालिकेचा कुठलाही कर्मचारी यामध्ये जर लिप्त असेल तर निश्चितपणे त्याच्यावर कठोर
शेवटच्या टोकापर्यंतची जी कठोर कारवाई असेल ती करण्यास कुठे आम्ही मागे पुढे पाहणार नाही. निश्चितपणे कारवाई करू. बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या धडक मोर्चानंतर नागपूर महानगरपालिका प्रशासनात मोठी खळबळ उडाली. आंदोलकांनी मनपा कर्मचारी आणि सफाई कर्मचाऱ्यांच्या निलंबनाची मागणी लावून धरली असून महापौरांनी देखील दोषींवर शेवटच्या टोकाची कडक कारवाई करण्याचे आणि कत्तलखाना सील करण्याचे थेट आश्वासन दिले आहे. आता संघटनांनी दिलेल्या 4 जूनच्या इशाऱ्यापूर्वी नागपूर महानगरपालिका प्रशासन दोषींवर काय कायदेशीर पावले उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. क्षितिजा देशमुख, लोकमत.com, नागपूर.